विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. विद्याभारती पुणे यूट्यूब चॅनेल 7 प्रकाश वाघ हायफन यूट्यूब यामध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग क किंवा ग्रुप सी पूर्व परीक्षा 2026 जी 25 ऑक्टोबर 2026 ला घेतली जाणार आहे. त्यासाठी 8 विषयांची तयारी आम्ही मोफत किंवा विनामूल्य करत आहोत. आजचा विषय आहे इतिहास आणि इतिहासातला विषय आहे प्राचीन भारत. 20 मिनिटात आपण प्राचीन भारताचा पूर्ण अभ्यास कसा करायचा हे शिकणार आहे. आणि हा अभ्यासक्रम पूर्णपणे नवीन अभ्यास प्रणालीवर आधारित आहे. चला तर सुरुवात करू. प्राचीन भारतातील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती. हिचा कालखंड लक्षात ठेवणं आवश्यक आहे. इसवी सनापूर्वी 3300 तर इसवी सनापर्यंत 1300 पर्यंतचा हा काळ आहे. आणि ही संस्कृती 2600 ते 1900 मध्ये परिपक्व काळात होती, हे लक्षात ठेवा. आता सिंधू संस्कृतीचे काही वैशिष्ट्य होते. म्हणजे तिथं किल्ला असायचा आणि निम्न वस्ती किंवा खालचा भाग असायचा आणि ग्रीड पद्धतीने नगर रचना केलेली होती. रस्ते एकमेकांना काटकोनात छेदणारे होते. नगर 2 भागात विभागलेले होते. उच्च भागावर किल्ला असायचा आणि खालच्या भागावर वस्ती असायची. उत्तम नियोजनबद्ध जल निस्सारण व्यवस्था सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला आढळते. आता सिंधू संस्कृतीची लिपी कोणती होती? सिंधू संस्कृतीमध्ये जे उत्खननात सापडलेले आहे त्यानुसार यात चित्रलिपी होती. अद्याप ही उलगडलेली नाही. याच्यावर बरंच संशोधन झालेलं आहे, परंतु ती उजवीकडून डावीकडे लिहिलेली काही ठिकाणी सापडली आहे, तर काही कडे दोन्ही बाजूने लिहिलेली सापडलेली आहे. पण मॅक्झिमम केसेस मध्ये ती उजवीकडून डावीकडे लिहिलेली सापडलेली आहे. आता सिंधू संस्कृतीमध्ये धर्म कोणता होता? सिंधू संस्कृतीमध्ये स्वतंत्र असा धर्म नव्हता, परंतु मातृदेवतेची पूजा, वृक्षांची पूजा, पशुपक्ष्यांची पूजा, पशुपती शिवाची पूजा केली जात असे. म्हणजेच वैदिक धर्म असं आपण त्याला म्हणू शकतो. आता सिंधू संस्कृतीचा ऱ्हास का झाला? याच्यासाठी 4 कारणं इतिहासकार देतात. सरस्वती नदी किंवा घागरा राड नदीच्या पात्रात बदल झाला, त्यामुळे सिंधू संस्कृतीचा ऱ्हास झाला. पूर, भूकंप अशा कारणांमुळे ऱ्हास झाला असावा. हवामानातली बदलामुळे ऱ्हास झाला असावा. आणि एक जुना सिद्धांत ज्यानुसार आर्याच्या आक्रमणामुळे सिंधू संस्कृतीचा ऱ्हास झाला. आता शोध कोणी लावला? 1921 मध्ये दयाराम साहनी यांनी सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतात हडप्पा संस्कृतीचा आणि 1922 मध्ये आर के बॅनर्जी किंवा राखालदास बॅनर्जी यांनी सिंधमध्ये मोहनजोदडोचा शोध लावला. सिंधू संस्कृतीतील अर्थव्यवस्था ही शेती प्रधान होती आणि व्यापार सुद्धा होता. शेतीमध्ये गव, जव, कापूस हे मेन पीक होतं. आणि व्यापार म्हटला तर मेसोपोटेमियन संस्कृतीशी सिंधू संस्कृतीचा व्यापार होता. धातूमध्ये तांबे व कास्य यांचा वापर जास्त होता. लोखंडाचा वापर माहित नव्हता सिंधू संस्कृतीला. आता मुद्रा कोणत्या होत्या? आता वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा सापडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे स्टिलाइट दगडापासून बनवलेल्या काही मुद्रा मिळालेल्या आहे, काही प्राण्यांची चित्र असलेल्या मुद्रा मिळालेल्या आहे आणि यांचा वापर व्यापार व प्रशासनात होत होता. मोहनजोदडोचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तेथे सापडलेला ग्रेट बाथ, ज्याचं इथं चित्र दिलेलं आहे. हे एक मोठं सार्वजनिक स्नानगृह होतं आणि बहुतेक धार्मिक विधीसाठी याचा वापर केलेला होता.
आता उजव्या साईडला आपण सिंधू संस्कृतीचा विस्तार दाखवलेला आहे. अरब सागरापासून रंगपूर, लोथल, मोलाविस, मोहनजोदडो, हडप्पा, कालिबंग, बनाली, सूरजकोटा या भागांचा या सिंधू संस्कृतीचा विस्तार होता. आता काही प्रमुख स्थळे आणि त्यांच्याबद्दलची माहिती आणि शोधक. हडप्पा हे रावी नदीच्या काठी आहे आणि शोध लावला दयाराम साहनींनी 1921 मध्ये प्रथम शोधलेले स्थळ आहे. मोहनजोदडो हे सिंधू नदीच्या काठी आर के बॅनर्जी किंवा राखालदास बॅनर्जी यांनी 1922 मध्ये आणि मोहनजोदडोलाच मृतांची टेकडी किंवा मृतांची टेकाड असे म्हणतात आणि ग्रेट बाथ सुद्धा मोहनजोदडोत सापडलेला होता. तिसरा शोध होता लोथल. तो भोगावा येथे होता आणि तो एस आर राव यांनी 1954 मध्ये लावला. तर लोथल येथे आपल्याला गोदी म्हणजे डॉकयार्ड आणि मण्यांचा उद्योग हे उत्खनात मिळाले. त्यानंतर घग्गर येथे कालीबंगन यांचा शोध अमलानंद घोष यांनी लावला. तिथं कालीबंगाल येथे नांगरलेली शेत जमीन, अग्निकुंड सापडलेले आहे. धोलावीरा या गुजरातच्या लुनी नदीच्या काठी जे पी जोशी यांनी धोलावीरामध्ये जलसंधारण व्यवस्था, नगराची 3 भागातली विभागणी याचा शोध लावला. बनावली या घग्गर नदीच्या काठी हरियाणामध्ये आर एस बिस्त यांनी हस्तिदंती फासे हस्तगत केले. सुरकोटका गुजरातमध्ये जे पी जोशी यांनीच परत उत्खनात घोड्याची हाडे सापडली. रंगपूर गुजरात याचा शोध पुरातत्व खात्याने लावला. त्यामध्ये तांदळाची भुसे सापडलेली होती. तर हा आहे सिंधू संस्कृती हडप्पा संस्कृतीचा थोडक्यात इतिहास. आता काही महत्वाचे एमपीएससी साठी परीक्षेतले मुद्दे. हडप्पा संस्कृती ही भारतातली सर्वात प्राचीन नागरी संस्कृती आहे. लोथल येथे गोदी सापडलेले आहे. मोहनजोदडो येथील जलसंधारण व्यवस्था विशेष होती. मोहनजोदडोमधील ग्रेट बाथ प्रसिद्ध आहे. मोहनजोदडोची लिपी अजूनही उलगडलेली नाही आणि कापूस पिकवणारे प्रथम लोक म्हणजे सिंधू संस्कृतीतले लोक होते. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये वैदिक कालखंड महत्वाचा आहे. याचे 2 भाग आहे, ऋग्वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ. आता ऋग्वैदिक काळ म्हणजे सप्त सिंधूच्या प्रदेशामध्ये जी वैदिक संस्कृती आली त्याला ऋग्वेदिक काळिक संस्कृती म्हणतात आणि त्यांचा तो 7 नद्यांचा नकाशा दिलेला आहे. सध्याच्या झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज, गुप्त झालेली सरस्वती आणि दुर्गती नदी या 7 नद्यांनी पावन झालेला सप्त सिंधू प्रदेश, ज्यामध्ये ऋग्वेदिक संस्कृती इसवी सन पूर्वी 1500 ते 1000 या दरम्यान अस्तित्वात होती. या ऋग्वेदिक संस्कृतीचे मूळ स्थान मध्य आशिया होते. ऋग्वेद हे सर्वात प्राचीन वेद आहे आणि त्यात 10 मंडळ आणि 1026 सूक्ते आहे. येथील राजकीय व्यवस्था ऋग्वेदिक काळात कुटुंब, कुटुंबानंतर ग्राम, ग्राम नंतर विश नंतर जन आणि जन नंतर राष्ट्र अशी 5 भागात होती. सभा व समिती या 2 महत्वाच्या पॉलिटिकल संस्था होत्या. ऋग्वेदिक काळात पशुपालन आणि गाय हे संपत्तीचे मोजमाप होते. ऋग्वेदिक काळात स्त्रियांची स्थिती चांगली होती. स्त्रियांना सभापती समितीत सहभाग होता. विवाहानंतर शिक्षण चालू राहत असे. 4 वेदामधल्या ऋग्वेदामध्ये स्तुती आणि सूत्रे आहेत. सामवेदामध्ये संगीत व गायन आहे. यजुर्वेदात यज्ञविधी आहे. अथर्व वेदामध्ये जादूटोणा, औषध, आरोग्य, ग्रह जीवन याबद्दलचे ज्ञान आहे.
वैदिक समाजाची वैशिष्ट्य म्हणजे कुटुंब पद्धती, जनपदांची निर्मिती, पशुपालन व शेती, यज्ञ संस्कृती, निसर्ग पूजा म्हणजे इंद्र, वरुण आणि सोम यांची पूजा आणि सामाजिक जीवन साधे व कुटुंब प्रधान होते. हा झाला ऋग्वेदिक काळ. त्यानंतर येतो उत्तर वैदिक काळ. उत्तर वैदिक काळ इसवी सन पूर्व 1000 ते 600 पर्यंत येतो. उत्तर वैदिक काळामध्ये आधीच्या साहित्याचा थोडा विस्तार झाला. म्हणजे सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, ब्राह्मणे, आरण्यके, उपनिषदे हे उत्तर वैदिक काळामध्ये विस्तृत करण्यात आले. उत्तर वैदिक काळात लोह युगाचा प्रारंभ झाला. गंगा, जमुना, दुअंबात स्थलांतर झाले. वर्ण व्यवस्था उत्तर वैदिक काळात कठोर बनली. म्हणजे 4 वर्ण झाले: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. आणि 16 महाजन पदांचा उदय याच काळाच्या अंती सुरू झाला. आता महाजन पद हे इसवी सन पूर्व 6व्या शतकात होते आणि अंगुत्तर निकाय ग्रहात या 16 महाजन पदांचा उल्लेख आहे. यात मगध आहे, अंग आहे, वज्जी किंवा वैशाली आहे, काशी आहे, कोसल आहे, मल्ल आहे, चेदी आहे, वत्स आहे, कुरु आहे, पांचाल आहे, मत्स्य आहे, शूरसोन आहे, अश्मक आहे, अवंती आहे, गांधार आहे, कंबोज आहे. नकाशात हे दाखवले गेलेलं आहे. मगध हे सर्वात शक्तिशाली महाजनपद ठरले, कारण मगधामध्ये सुपीक जमीन होती, लोखंडाच्या खाणी होत्या, गंगा नदीमुळे व्यापाराला चालना मिळाली. पहिल्यांदा राजधानी राजगृह होते, नंतर ती पाटलीपुत्र येथे झाले. या 16 महाजनपदापदी पैकी वज्जी किंवा वैशाली हे जनपद होते, म्हणजे प्रजासत्ताक होते. आता मगधचे राजवंश जर बघितले तर पहिला हर्यक वंशाचे होतं. बिंबिसार राजा इसवी सन पूर्व 544 ते 492 मध्ये होता. त्याने मगधचा विस्तार केला आणि राजगृहाला राजधानी केली. त्यानंतर अजातशत्रू होता, तो इसवी सन पूर्वी 492 ते 460 मध्ये होता. त्याचा वज्जींशी संघर्ष झाला, म्हणजे वैशालीच्या महाजनपदाशी. त्याने राजगृहाला असलेली राजधानी पाटलीपुत्राला स्थापन केली. तिसरा होता शिशुनाग वंश. शिशुनाग वंशाचा संस्थापक होता शिशुनाग. राजधानी पाटलीपुत्र होते. त्याने मिळवलेला अवंतीवरचा विजय हा महत्वाचा विजय आहे आणि त्याच्या काळात मगध साम्राज्याचा परत विस्तार झाला. लक्षात ठेवण्याच्या गोष्टी: ऋग्वेद सर्वात प्राचीन, गाय संपत्तीचे मोजमाप, लोह योग उत्तर वैदिक काळात सुरू झाले आणि 16 महाजनपदे होती. प्राचीन भारताचा अभ्यास करताना 2 धर्माचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. पहिला आहे जैन धर्म. जैन धर्माचे संस्थापक म्हणजे 24वे तीर्थकर, त्यांना महावीर स्वामी किंवा वर्धमान महावीर होता. त्यांचा जन्म इसवी सन 540, काहींच्या मतानुसार 511 असा आहे आणि त्यांचा जन्म कुंडग्राम वैशाली जवळ झाला होता. महावीरांच्या पिताचे नाव सिद्धार्थ होते व मातेचे नाव त्रिशला होते. त्यांना कैवल्यज्ञान जंबिकग्राम येथे प्राप्त झाले आणि त्यांचे निर्वाण इसवी सन 468 मध्ये पावापुरी येथे झाले. जैन धर्माचे प्रथम तीर्थकार होते ऋषभदेव. जैन तत्वज्ञानाची त्रिसूत्री आहे: सम्यक दर्शन म्हणजे योग्य श्रद्धा, सम्यक ज्ञान म्हणजे योग्य ज्ञान आणि सम्यक चारित्र्य म्हणजे योग्य आचरण. जैन धर्माची पंचमहाव्रते कोणती आहे? पहिलं आहे अहिंसा, दुसरं आहे सत्य, तिसरं आहे आस्तेय म्हणजे चोरी न करणे किंवा इतरांचे न घेणं, चौथे आहे अपरिग्रह म्हणजे कशाचाही संग्रह न करणं, गरजेपेक्षा जास्त कधीही संग्रह करायचा नाही, आणि पाचवा म्हणजे ब्रह्मचार्य
जे महावीरांनी नंतर जोडलं, म्हणजे इंद्रिय निग्रह व संयम पाळणे. जैन धर्माचे नंतर दोन पंथामध्ये विभाजन झाले. एकाला श्वेतांबर म्हणता, एकाला दिगंबर म्हणता. श्वेतांबर हे पांढरे वस्त्र परिधान करणारे, स्त्रियांना मोक्ष प्राप्त होता असे मानणारे होते. आणि दिगंबर हे वस्त्रत्याग करणारे होते आणि स्त्रियांना मोक्ष प्राप्त होत नाही असे मानणारे होते. बटूभाऊ यांच्या काळात म्हणजे इसवी सन 3व्या शतकाच्या सुमारास हे श्वेतांबर दिगंबर विभाजन झाले असे मानण्यात येते. आता बघूया बौद्ध धर्म. बौद्ध धर्माची स्थापना गौतम बुद्ध उर्फ सिद्धार्थ यांनी केली. त्यांचा जन्म इसवी सन 563 लुंबिनीला झाला. पित्याचं नाव शुद्धोधन होतं, मातेचं नाव महामाया होतं, त्यांच्या पत्नीचं नाव यशोधरा होतं आणि पुत्राचं नाव राहुल होतं. वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी ग्रहत्याग केला आणि बुद्धांना वयाच्या 35व्या वर्षी बोधगया येथे पिंपळ वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यांनी आपला प्रथम उपदेश सारनाथ येथे, ज्याला धर्मचक्र प्रवर्तन म्हणता, 5 शिष्यांना दिला. त्यांचे महापरिवार निर्माण इसवी सन 483 मध्ये कुशीनगर येथे वयाच्या 80व्या वर्षी झाले. बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितले. जगात दुःख आहे, दुःखाचे कारण तृष्णा आहे, दुःखाचा नाश शक्य आहे आणि दुःख नाशाचा मार्ग उपलब्ध आहे. त्यांनी अष्टांग मार्ग सांगितला. जैन तत्वज्ञानांमध्ये 3 तत्व सांगितली होती, यांनी अष्टांग मार्ग सांगितला. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी, याला अष्टांग मार्ग म्हणतात. बौद्ध संगीती म्हणजे बौद्धांच्या परिषदा. प्रथम संगीती इसवी सन पूर्व 483 मध्ये राजगृह इथं झाली. ते बुद्धांच्या महानिर्वाणानंतर महाकश्यप हे अधिरथ असताना झाले आणि राजाश्रय होता अजातशत्रूचा. द्वितीय संगीती इसवी सन पूर्व 383 वैशालीला झाली आणि सभाकती हे तेव्हा अधिरथ होते. तृतीय संगीती इसवी सन पूर्व 250 पाटलीपुत्र येथे झाली आणि चतुर्थ संगती इसवी सन 72 कुंडलवन काश्मीर येथे झाले. बौद्ध धर्मामध्ये हीनयान आणि दीनयान हे 2 पंथ आहे. त्याची माहिती इथं दिलेली आहे, आपण ती कृपया लक्षात ठेवा. भारतातील इतिहासामधील महत्वाचे पान म्हणजे मौर्य साम्राज्य. ते इसवी सन पूर्व 322 ते 185 पर्यंत होते. त्यातील सर्वात महत्वाचा म्हणजे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य, ज्याने 322 इसवी सन पूर्व 322 ते 298 मध्ये राज्य केले. त्याचा गुरु किंवा मार्गदर्शक होता चाणक्य. चाणक्यालाच कौटिल्य किंवा विष्णुगुप्त होता. अर्थशास्त्र हा ग्रंथ त्यांनी लिहिला. धननंदाचा पराभव करून मगधवर त्यांनी मौर्य राज्याची स्थापना केली. 305 मध्ये सेल्युकस या निकेटर या ग्रीक सम्राटाचा त्यांनी पराभव केला. सेल्युकस निकेटसचा राजदूत मेगॅस्थेनिक हा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात होता. मेगॅस्थीने इंडिका हा ग्रंथ लिहिला. चंद्रगुप्त मौर्याने आपल्या आयुष्याच्या शेवटी जैन धर्म स्वीकारून आणि उपोषण करून आपलं प्राण अर्पण केले. त्यानंतरचा महत्वाचा राजा म्हणजे बिंदुसार. तो इसवी सन 298 ते 273 दरम्यान होता. ग्रीक लोक त्याला अमित्र घात असेही म्हणत. त्यानंतरचा महत्वाचा राजा होता अशोक द ग्रेट. इसवी सन 273 किंवा 268 ते 232. कलिंग युद्ध 269 मध्ये झाले आणि या युद्धानंतर तेथील रक्तपात पाहून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.
अशोकाचे स्तंभलेख व शिलालेख जगभर प्रसिद्ध आहे. सारनाथ येथील स्तंभातील सिंहाची प्रकृती भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारली गेली. 4 सिंहाची जी मूर्ती इथं दिसते. अशोकाच्या काळात ब्राह्मी व खरोष्टी लिपी होती. अशोकांच्या शिल्पलेखांचा शोध जेम्स प्रिन्सेप यांनी लावला आणि त्यांनीच त्याचं डिकोडिंग केलं किंवा ती वाचण्यासाठी ब्राह्मी लिपी कशी वाचायची आणि त्यावरून ते शिलालेख वाचण्यात आली. तिसरी बौद्ध संगीती अशोकाच्याच काळात पाटलीपुत्र येथे झाली. आता मौर्य प्रशासनाचे 4 विशेष होते. केंद्रीयकृत प्रशासन होतं, प्रभावी गुप्तहेर खातं होतं, प्रांतामध्ये राज्याची विभागणी होते आणि प्रत्येक प्रांताला प्रांत प्रमुख होता. मौर्य प्रशासनात महत्वाचे विभाग होते. अर्थव्यवस्था, त्याच्यामध्ये राजस्व, कर वसुली, सैन्य, न्याय व्यवस्था, शेती, खनिज व उद्योग आणि व्यापार. मौर्यकालीन लिपी व शिलालेख बघितलं तर पहिले येतं ब्राह्मी लिपी, दुसऱ्याला खरोची किंवा खरोष्टी लिपी म्हणतात. जेम्स प्रिलिपने 1837 मध्ये ब्राह्मी लिपी कसा वापरायचा, कशी वाचायची याचा शोध लावला. मौर्यांचा शेवटचा राजा होता बृहद्रथ. त्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने बृहद्रथाचा वध केला आणि त्यानंतर मौर्यानंतर शुंग वंशाची स्थापना इसवी सन पूर्व 985 मध्ये पुष्यमित्र शुंग यांनी केली. महत्वाच्या गोष्टी: मौर्य साम्राज्य स्थापक चंद्रगुप्त मौर्य, सर्वात महान राजामध्ये अशोक द ग्रेट, धम्माचा प्रभाव किंवा बुद्ध धर्माचा प्रसार अशोक, शिलालेख व अभिलेख अशोकाशी, आणि शेवट पुष्यमित्र शृंगाने मौर्य वंशाचा शेवटचा राजा बृहद्रथ याचा वध करून मौर्य साम्राज्याचा शेवट केला. आता पुढचं प्रकरण बघूया. प्राचीन भारतातील पुढचा काळ म्हणजे मौर्योत्तर काळ. आपल्याला माहिती आहे पुष्यमित्र शुंगाने शेवटचा राजा बृहद्रथ याचा वध करून शृंग वंशाची स्थापना केली. पुष्यमित्र शुंग हा याचा संस्थापक होता. राजधानी पाटलीपुत्र होते आणि त्याने अश्वमेध यज्ञ केलेला होता. त्यानंतरचा महत्वाचा वंश म्हणजे कण्व वंश. इसवी सन पूर्वी 73 ते 34 याची स्थापना वसुदेव कण्व यांनी केली होती. राजधानी पाटलीपुत्र होते आणि वसुदेव कण्वाने शुंग साम्राज्याचा शेवट केला. त्यानंतर येतं सातवाहन वंश. हे दख्खन भागात होते, म्हणजे डेक्कन प्लॅट्यू मध्ये होते. संस्थापक होता सिमुक आणि यांचा सर्वात प्रसिद्ध राजा होता गौतमीपुत्र सातकर्णी. राजधानी होती प्रतिष्ठान किंवा पैठण आणि प्राकृत भाषा व ब्राह्मी लिपीचा वापर यांच्या काळात जास्त होता. नाणी व्यापार व सिंचन व्यवस्था या बाबतीत सातवाहन काळात बरीच प्रगती झाली होती. त्यानंतर येतो कुशाण वंश. इसवी सन 1 ते 3 शतक. या कुशाण वंशातील सर्वात प्रसिद्ध राजा म्हणजे कनिष्क. कनिष्काने शक संवत सुरू केला इसवी सन 78 मध्ये. चौथी बौद्ध संगीती त्याच्याच काळात कुंदलवन इथं झाली. बौद्ध धर्माचा प्रसार मध्य आशिया आणि चीन पर्यंत यांनी वाढवला कुशाण वंशाने. गंधार कला व शिल्पकलेची प्रगती कुशाण वंशात झाली आणि त्यांचा सर्वात प्रसिद्ध राजा पूर्वीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे कनिष्क. शृंग, कण्व, सातवाहन आणि कुशाणानंतर येते महत्वाचे साम्राज्य, ते म्हणजे गुप्त साम्राज्य. इसवी सन 319 ते 550 आणि यालाच
प्राचीन भारताचे सुवर्णयुग म्हणतात. याचा पहिला राजा होता श्रीगुप्त, तो या घराण्याचा संस्थापक होता. दुसरा होता चंद्रगुप्त पहिला, याने गुप्त संवंत सुरू केला. त्यानंतर समुद्रगुप्त, ज्याला भारताचा नेपोलियन म्हणतात. त्यानंतर चंद्रगुप्त दुसरा किंवा विक्रमादित्य म्हणतात, ज्याने शकांचा पराभव केला. त्यानंतर कुमारगुप्त पहिला, ज्याच्या काळात नालंदा विद्यापीठाची स्थापना झाली. आणि नंतर स्कंदगुप्त, ज्याने हुन आक्रमणाला तोंड दिले. गुप्त साम्राज्याला सुवर्णकाल यामुळे म्हणतात की यांच्या काळात बरीचशी सांस्कृतिक उलाढाल झालेली आहे. कालिदासाने त्याचे प्रसिद्ध अभिनव शाकुंतल, मेघदूत, रघुवंशी काव्य लिहिली. आर्यभट्टाने शून्याचा शोध लावला. तसेच पृथ्वी सूर्य या संबंधीचे सिद्धांत मानले. वराहमिहिराने त्याचे प्रसिद्ध ग्रंथ पंचसिद्धिकंत आणि बृहत संहिता लिहिले. विष्णू शर्मांनी याच काळात पंचतंत्र लिहिले. आणि धम्महियान म्हणजे चीनी प्रवासी चंद्रगुप्ताच्या काळात भारताच्या भेटीला आलेला होता. याला फाहियान असे सुद्धा म्हणतात. आता प्रशासन, विकेंद्रित प्रशासन होते गुप्त काळामध्ये. ग्रामीण स्वायत्तता होती आणि जमिनीतून महसूल गोळा केला जात होता आणि तो राज्याचा मुख्य स्तोत्र होता. प्राचीन भारतातील तिसरा महत्वाचा काळ म्हणजे गुप्तानंतरचा काळ, गुप्तोत्तर काळ असं म्हणतात. या दरम्यान भारतावर हुनांनी आक्रमण केलं वायव्य दिशेने. तोरमान आणि मिहिर कुल यांनी भारतावर आक्रमणे केली. इथल्या उरलेल्या कुशाण आणि इतर शासकांनी त्यांचा भरपूर विरोध केला, प्रतिकार केला. त्याच दरम्यान इसवी सन 606 ते 647 मध्ये हर्षवर्धनाचं राज्य झालं. तो कनौजचा राजा होता. त्याच्या कारकिर्दीत बाणभट्टाने हर्षचरित्र हा ग्रंथ लिहिला. चीनी प्रवासी युआन सांग हा त्याच्या दरबारात आला होता आणि चीनी प्रवासी युआन सांगने नालंदा विद्यापीठालाही भेट दिली होती. युआन सांग इसवी सन 629 ते 645 दरम्यान भारतात प्रवास केला. त्याने हर्षवर्धनाच्या दरबारात त्याने हजेरी लावली आणि नालंदा विद्यापीठात त्याने अभ्यास केला. हर्षवर्धनानंतर उत्तर भारताचे 3 याच्यामध्ये विभाजन झाले. ते 8व्या ते 10व्या शतकामध्ये. एक प्रतिहार घराणं कनौजशी संबंधित होतं आणि त्यांचा प्रमुख राजा जो होता नामभट्ट. दुसरं होता पाल, जे बंगाल आणि बिहार मध्ये होता. धर्मपाल हा त्यांचा प्रमुख राजा होता. आणि दक्षिणेमध्ये राष्ट्रकूट घराणं होतं, त्यांचा ध्रुव व तिसरा गोविंद हे प्रमुख राजे होते. आता एमपीएससी साठी लक्षात ठेवण्यासाठी काही महत्वाचे टिप. परिपक्व सिंधू संस्कृती 2600 ते 1900च्या दरम्यान होती. महावीरांचे निर्याण 468 मध्ये झाले. गौतम बुद्धाचे 483 मध्ये झाले. प्रथम बौद्ध संगीती 483 मध्ये झाली. सिकंदराने भारतावर स्वारी इसवी सन पूर्व 326 मध्ये केली. चंद्रगुप्त मौर्याचा राज्याभिषेक 322 मध्ये झाला. कलिंग युद्ध 269 मध्ये झाले. अशोकाचा मृत्यू 232 मध्ये झाला. शक संवंत सुरुवात जी कनिष्काने केली ती इसवी सन 78 मध्ये झाली. गुप्त संवंताची सुरुवात गुप्तांच्या काळात झाली, ती इसवी सन 399 मध्ये झाली. फाहियांची भारत भेट 399 ते 414 चंद्रगुप्त 2च्या काळात झाली. युआनशियांची भारत भेट इसवी सन 629 ते 645 हर्षवर्धनाच्या काळात झाली. आणि हर्षवर्धनाचा राज्यकाळ हा इसवी सन 600 ते 647 होता. अशा रीतीने आपण प्राचीन भारताचा इतिहास केवळ 6 पानामध्ये आपण हा इथं विस्तारित केला आहे.
याचबरोबर आमचे एक पुस्तक आहे ज्यामध्ये याविषयी आणखी डिटेल्स दिलेले आहे. आपण ते पुस्तक वाचून या इतिहास प्राचीन भारताचं सखोल ज्ञान प्राप्त करू शकता आणि परीक्षेमध्ये चांगले यश मिळू शकतं.